इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। सोलापूर जिल्हा परिषद येथे आज एकात्मतेचे दर्शन पाहायला मिळालं। जिल्हा परिषद मराठा सेवा संघाचा या पुढाकाराने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान निमित्त रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते शिक्षण अधिकारी कादर शेख यांना खजूर भरून रोजा सोडविण्यात आलं। या प्रसंगी उपमुख्य अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरतले, अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अधिकारी संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी.के. देशमुख, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडके, सूर्यकांत मोहिते, अनिल जगताप यासह अनेक मान्यवर या इफ्तार पार्टीला आपली हजेरी लावली होती। सदर इफ्तार पार्टी शिक्षण अधिकारी कादर शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख, उप अभियंता वसुमुद्दीन शेख, तजवीज मुतवल्ली, समीर शेख, महताब शेख, रफीक शेख, महबूब निटोरे, आदरम मंसूर नाईक, बी.एम. शेख, जहिरुद्दीन पठाण, जावेद शेख, फरहान शेख आदी मुस्लिम बांधवांनी या इफ्तार पार्टीत आपली उपस्थिती दाखवत या इफ्तार पार्टीची शोभा वाढविली। जिल्हा परिषद मराठा सेवा संघाच्या आयोजित या इफ्तार पार्टीमध्ये अनेक मातबारांनी आपली हजेरी लावत या कार्यक्रमाची शोभा वाढविली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शिंगडे, शिवानंद ममाणे, संजय चव्हाण साळुंके, विनायक कदम, राजश्री रोजी, वैशाली शिंदे, अनिता तुपारे, छाया क्षीरसागर, अंजना बनसोडे, सुरेश साळुंके, संजय चव्हाण, रोहित शिंदे आदी मान्यवरांनी परिश्रम घेतला। सूर्योदयाच्या पूर्वी जेवणाला सूर म्हणतात तुमच्या याच्यात, आणि सूर्योदयानंतर सूर्यास्ताची लाली जेव्हा संपते त्यानंतर ते तुम्ही जो रोजा सोडता त्या रोजा सोडणाऱ्या इफ्तार असं म्हणतात, असं माझ्या ऐकलं। पण इफ्तारला पार्टी म्हणजे इफ्तारला मेजवानी म्हणावी असं बरेच ठिकाणचे संकेत आहेत। तरी इफ्तारची मेजवानी आपल्या अविनाश गोडसेने मराठा सेवा संघाने जी आयोजित केली आहे ती खरं हिंदू मुस्लिम ऐक्याचंच प्रतीक आहे। आणि जिल्हा परिषदेत जरी आपला जातीय भेदभाव केला जात नाही, सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे ही पार्टी म्हणजे। आणि इफ्तार जसं साजरा करतात तसं तुम्ही सूरसुद्धा साजरा करत असाल, आणि सूरच्या आधीसुद्धा एक साजरा केला जातो, त्याला गाबगा असं म्हणतात। त्याला फक्त खजूर खातात माझ्या मते, आणि कुवेतमध्ये ती पद्धत आहे। तर अशा वेगवेगळ्या धर्मांच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला जर माहीत असल्या तर आपल्याला एकमेकांच्या धर्माविषयीचे भावना जागरूक होतात आणि एकमेकांच्या धर्माला समजून घेण्यास मदत होते। तर सर्वांना मराठा सेवा संघाच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीने, सर्वांच्या वतीने सुद्धा इफ्तार पार्टी जर सूर्यास्ताची लाली जर संपली असेल तर इफ्तार पार्टी चालू करण्याची विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना। पाटील मॅडम, कार्यकारी अभियंता कुलकर्णी साहेब आणि उपस्थित असलेले आमचे शहर अध्यक्ष पाटील साहेब आणि सर्व मुस्लिम हिंदू बांधवांना, आता कुलकर्णी सरांनी सांगितलं की रमजान हा अतिशय पवित्र महिना आणि पवित्र उपवास। हिंदू धर्मामध्ये पण आपण श्रावण महिन्यात उपवास करतो, आणि आपल्याला सायंटिफिकली इंटरमिडिएट फास्टिंग आपण ऐकलेलं आहे। 14 तास उपवास केला की शरीर शुद्धी होते। शरीर शुद्धी आणि मनशुद्धी आणि म्हणजेच सामाजिक सलोखा, तुमचं मन स्थिर असलं की सगळ्या गोष्टी शांततेनं आणि चांगल्या प्रकारे होतात। आणि त्यांनी सांगितलं तसं हे प्रत्येक धर्मात सगळं सारखंच आहे। त्यांनी त्याचं जिथे मारले एका इंजिनिअरिंगच्या भाषेत हे म्हणायचं काही कारण नाही। शेवटी लाखो वर्षापूर्वी मनुष्य या पृथ्वी तलावर आला आणि त्यावेळेस एकच होता, जाती धर्म हे आपण निर्माण केले, आणि त्यामुळं अशा सणांना आपण किंवा कोणत्याही ह्याला सगळ्यांनी एकत्र येऊनच साजरा केला पाहिजे। आणि मराठा सेवा संघ नेहमीच एकीचा, नेकीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतो। तोच संदेश आज देण्याच्या दृष्टीने मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद शाखेने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। त्याला मराठा सेवा संघातर्फे शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचाही या निमित्तानं स्वागत करतो।
आदरणीय सरकारी हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप देश भाषा चाहे अनेक आहे असं म्हणत आपण सर्वजण अगदी भारत माझा देश ही प्रतिज्ञा घेत असताना सर्व भारतीय एक आहोत ही भावना मनामध्ये ठेवून आपण वाढलेलो आहोत. आणि मराठा सेवा संघाने या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करून आपल्यामधलं जे ऐक्य, सौहार्द आणि प्रेमाची भावना आहे, ऐक्याची भावना आहे ती अधिक वाढावी आणि आपल्यातलं स्नेह वृद्धिंगत व्हावा याच्यासाठी अतिशय चांगला उपक्रम घेतला. त्याच्यामुळे मी आदरणीय अविनाश मोर्चे सर, देशमुख सर, पाटील सर आणि त्याचे सर्व सहकारी त्यांच्या अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण का की आपण सर्वजण या जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना एक कुटुंब, आपले एक युनिट, एक परिवार म्हणून काम करत असताना एकमेकांच्या धर्माबद्दल आदर ठेवून आपल्यातलं कामाची जी क्षमता आहे, ऊर्जा आहे ती आणखी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी ह्याच्यातून नक्कीच एक प्रेरणा मिळते आपल्या सगळ्यांना. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळ्यांच्या मध्ये कधी भेद केला नाही, तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे. आणि मला वाटतं मराठा सेवा संघानं हाच वारसा पुढे घेऊन एक वेळ असं होतं की शिवजयंती म्हणल्यानंतर समाजामध्ये एक तणावाचं वातावरण असायचं, परंतु मराठा सेवा संघाने केवळ याच्यामध्ये पुढाकार घेऊन लोकांच्या मध्ये जनजागृती करून आज शिवजयंती म्हणलं की प्रत्येकाला ती आपली आहे. म्हणजे अगोदर तर वाटतच होती, परंतु विशेषतः मुस्लिम समाजामध्ये काही लोकांच्या मध्ये त्यावेळेला वेगळं वातावरण निर्माण केलं जातं. परंतु मराठा सेवा संघानं अनेक वर्षापासून जे प्रयत्न करून समाजामध्ये अतिशय चांगलं आणि छत्रपती शिवरायांच्या बद्दल अधिक प्रेम आणि आदर निर्माण होऊन ते आपले राजे आहेत ही भावना वाढीला लावण्यासाठीचं मोठं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळं आज इफ्तार पार्टीच्या निमित्तानं जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपण सर्व कर्मचारी या जिल्हा परिषदेवर मनापासून प्रेम करणारे आहोत. जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचं काम आणखी प्रेरणा आणि ऊर्जेनं करावं, याच्यासाठी आपल्यातलं ऐक्य आणि समन्वय वाढीला लागावं, त्याच्यासाठी इफ्तार पार्टी निश्चितपणानं आपल्याला प्रेरणा देणारी आहे. अशाच प्रकारे आपण सर्व धर्मांचे जे सण आहेत त्याच्याबद्दल पण आदर आणि प्रेम दाखवून आपण सर्वांनी ऐक्यानं राहून आपल्या जिल्हा परिषदेचा हा ऐक्याचा जो वारसा आहे, ऐक्याची जी परंपरा आहे ती अधिक वर्धिष्णू करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मराठा सेवा संघाच्या सर्व आदरणीय पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या सर्व संघटनाच्या कर्मचाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही घेऊनच या इफ्तार पार्टी आयोजित केलेली आहे. आणि सर्व आज मुस्लिम बंधुभाऊ इथं आले, सर्वांनी समानतेचा नारा दिलेला आहे आणि हम सब एक आहे हे पण सांगितलेलं आहे. आणि इफ्तार पार्टीने केल्यामुळे खूप आमच्या मनामधून शंका दूर झालेली आहे. सर्व आम्ही कर्मचारी अधिकारी मिळून काम करणार आहे. तसंच 14 एप्रिलला आम्ही मराठा सेवा संघातर्फे भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्ही दरवर्षी त्यामुळे यावर्षीसुद्धा इफ्तारचा रमजान ईद असल्यामुळं आम्ही इफ्तार कार्यक्रम जोरात केलेला आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्व मुस्लिम बंधूंचं आणि आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आले त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. पवित्र महिना चालू आहे. या पवित्र महिन्यामध्ये इफ्तारचं महत्त्व सगळ्यांनाच आहे आणि अशा कार्यक्रमाचं आयोजन करून जिल्हा परिषदेतल्या मराठा सेवा संघाने सामाजिक सलोख्याचा एक संदेश या ठिकाणी दिला आहे. आज या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम सगळेच बांधव या ठिकाणी येऊन एकमेकाला ज्या शुभेच्छा दिल्या ही काळाची गरज आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने केले पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून केवळ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती न लढता सामाजिक सलोख्याचे सुद्धा काही उपक्रम हाती घेतात याबद्दल मला मराठा सेवा संघ जिल्हा परिषदेच्या शाखेचे विशेष कौतुक आहे. सगळ्यांनी जो परिश्रम घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून हा सामाजिक सलोखा टिकवावा, या देशाचा या राज्याचा आपल्याला विकास कसा करायचा आणि सामान्य नागरिकाला कसे आनंदाचे दिवस येतील यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात मिळून काम करूया. पुन्हा एकदा मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महीने या पवित्र महीने शुभेच्छा देतो. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता बेगमपेट मार्केट सोलापुर. कॉन्टैक्ट नंबर 9422601266 9423521266.